आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आहे ना मसाले भात करणार आहे। जो कार्यालयामध्ये किंवा काही वास्तूक असेल तर तेव्हा आपण मसाले भात करतो। तर मी हा राशनच्या तांदळाचा मसाले भात करणार आहे। तर त्यासाठी आपल्याला राशनचे तांदूळ मी घेतलेत। तर ह्या मापाने हे 1 कप असे मी 2 कप घेतलेत आणि हे अर्धा कप म्हणजे टोटल 2.5 कप मी तांदूळ घेतलेत। आता हे स्वच्छ हे धुवून घ्यायचं 4 ते 5 पाण्याने हे धुवून घ्या। आणि आता त्याला लागणारे साहित्य बघूया आपण। तर इथं मी हिंग घेतले, तुम्हाला 1.5 चमची लहान हिंग घ्यायचे आणि 4 ते 5 मिरच्या आहेत आणि हा गोडा मसाला 1.5 चमची, हा गरम हे धणे पावडर आहे ही मोठी 1 चमची आणि हे खडे मसाले त्याच्यामध्ये चक्रफूल, आपलं लवंग, दालचिनी आणि हे 4-5 मिरे घेतलेत आणि जिरा आहे 1 टेबलस्पून आणि हे राई घेतले 1.5 टेबलस्पून। ही आपली लाल मिर्च पावडर आहे ती कलर यायसाठी मी घेतले 1.5 चमची। हे आपला घरगुती मसाला आहे लाल तिखट, चवीनुसार मीठ घ्यायचं, हळद 1 चमची आणि आपण कढीपत्ता घेतला आणि हे 1 चमची मोठं आलं लसणाची पेस्ट आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये भाज्या कुठल्या लागणार आहेत ते बघूया। तर मी हे 1 मोठा टमाटा आणि लहान टमाटा असे मी काप करून घेतलेत टमाटाचे आणि हे अर्धा कप ह्या साईजने अर्धा कप मी शेंगदाणे घेतलेत। ह्या साईजला थोडे कमी शेंगदाणे घेतलेत आणि हे कांदे उभे कापलेत, जे 1 मोठा कांदा आणि 1 मीडियम साईजचा कांदा असा घेतलाय, तो मी कापून घेतलाय। तर आता आपण तांदूळ धुवून घेऊया। मी हे बटाटे कापून घेतलेत, जे मी सालीसकट घेतलेत तर ते मी पाण्यात ठेवलेत आणि कोथिंबीर घेतली जी कापून धुवून ठेवले आणि हे वाटाणे घेतलेत ते मी 4 ते 5 तासाआधी मी भिजत टाकलेले। हे आपले सुके वाटाणे आहेत जे मी 4 ते 5 तासाआधी मी भिजवून ठेवलेले। तर आता हे असे भिजलेले वाटाणे आपल्याला मिळतात। तर आता आपण हे 3 ते 4 वेळा मी हे धुवून घेतलेत, तर हे आता असेच ठेवायचे। आता आपण तेल घालूया, जरासं कुकर गरम होऊ द्या मग आपण तेल घालूया। आता आपलं कुकर गरम झालंय, आता त्याच्यात 2 ते 3 चमचे तेल घालूया। साधारण 3 ते 5 लोकांसाठी आपला हा मसाले भात होतोय। 2 ते 3 चमचे मी तेल घातले। आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सर्वप्रथम मोहरी घालूया। मोहरी तडतडली की मग आपण पुढील खडे मसाले घालूयात। मोहरी तडतडली तर त्याच्यात जिरं घालूया। जिरं लाल झालं की मग बाकी सगळे खडे मसाले घालूया। चक्रफूल, तमालपत्री हे सगळं फिरवून घेऊया। ते झालं की कढीपत्ता घालूया। कढीपत्ता बरोबरच आपण कांदे सगळे घालून घेऊया। गॅस मध्यम आचेवर ठेवायचं, पदार्थ जळू चांगला आपण हलवून घेऊया। कांदा लाल झाला की मग टमाटे घालायचे। आता कांदा लाल झालाय, आता आपण मिरच्या टाकूया। जरा मिरच्या भाजून घेऊया। त्यासोबतच आलं लसणाची पेस्ट आहे ना ती घालून घेऊया। त्यानंतर
आपल्याला मीठ घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं ना, त्याच्यातलं थोडंसं मीठ आधी घालून घेऊया, म्हणजे आपला टमाटा चांगला विरघळला जाईल मिठाच्या साह्याने. तर चांगलं फिरवून घेऊया. आता हे 2 ते 3 मिनिटं आपण भाजून घेतलं. आता जे शेंगदाणे घेतलेलं ना ते घालूया आणि 1 चमची हिंग घालूया. चांगलं पसरून घेऊया. आता जेवढे मसाले आहेत ना ते आपल्याला त्यावेळेस घालायचे. आता ह्याच्यात 1 चमची गोडा मसाला घालायचा, अर्धी चमची हळद घालायचं. सगळे जेवढे मसाले आहेत ना ते सगळे घालायचे. 1 ते 1.5 चमची लाल मसाला आणि लाल तिखट घालायचं घरी बनवलेलं आणि धणे पावडर. हे सगळं मिश्रण आपल्याला आता मिक्स करून घेऊया. आता ह्यावेळेस जे बटाटे आपण कापून घेतलेले ना ते घालूया. आणि त्याबरोबरच वाटाणे पण घालून घेऊया. आता सगळं मिसळून घेऊया. आता ह्याच्यात आहे ना आपल्याला 1 कप पाणी घालायचं. तर ह्या कपाच्या साह्याने आपल्याला 1 कप पाणी घालायचं. ते मी गरम करून घेतलं. तर हे सगळी भाजी शिजवायसाठी मी 1 कप पाणी आत्ता घातलंय. आता हे ना आपण 2 मिनिटं झाकून ठेवूया आणि म्हणजे आपले बटाटे शिजतील. आता हे चांगलं 2 मिनिटं झालेत, शिजत आलेत बटाटे. आता ह्या वेळेस थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता जे आपण तांदूळ धुतलेत ना ते सगळे ह्याच्यात घालून टाकायचे. सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि थोडासा गोडा मसाला मी ठेवलाय लास्टला घालायसाठी, तर तो आधी हे मिक्स केल्यानंतर आपण घालूया. आणि मग मीठ आणि गोडा मसाला हा शेवटी आपण घालायचा. 2 चमचे गोडा मसाला घेतलेला, त्यातला 1 चमचा आपण आधी घातला. आता चांगलं फिरवून घेऊया. आणि बाजूला मी 2 ते 2.5 कप ह्या 2.5 कपच्या हे मापाने पाणी गरम करायला ठेवलंय. गरम पाणी ह्याच्यात घालायचं. आता ह्याच्यातला हा 1 चमचा आपल्याला गोडा मसाला घालायचा आणि राहिलेलं चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथिंबीर. आता परत एकदम मिश्रण मिक्स करून घ्या. वास छान यायला लागलाय. आता आपण कुकरला 2 शिट्ट्या लावून शिजवायला घेऊया. आता हे मिक्स झालंय. आता इथं मी गरम पाणी करायला ठेवलेलं ते ह्याच्यात घालायचं. आता ह्याच्यामध्ये माप कसं बघायचं, ह्याचं किती पाणी घालायचं, तर ह्याच्यात आहे ना शक्यतो आपल्या ह्या बोटाच्या ह्या पहिली शीर आहे ना त्याप्रमाणे घालायचं आहे. तर आता आपल्याला चटका बसेल आहे. तर आपण आहे ना जो भात लागतोय ना
त्या उलटणच्या साह्याने आपलं हे आता इथपर्यंत आहे. हे बघा आपल्या आमटीचा हे कलर जाणवतं. तर म्हणजे आपल्या ह्या एका शिरेप्रमाणे आपण बरोबर पाणी घातलंय. आता आपण झाकून घेऊया आणि 2 शिट्टीनंतर आपण बघूया कसं होतं ते. तर अशा प्रकारे आपला भात झालाय. हे बघा चांगला शिजलाय. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्ही भात करून बघा घरी. बरोबर ज्याप्रमाणे सगळे साहित्य सांगितले तसा त्याचा वापर करा आणि हे करून झाल्यानंतर कसा होतोय ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे मसाले भात दाखवला. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट रेसिपी बरोबर भेटूया. तोपर्यंत टेक केअर. बाय.